उपस्थित केला होता। आगामी महानगरपालिका निवडणुका स्वबळावरती लढण्याचे संकेत काँग्रेसकडून मिळत असल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री आणि भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। स्वबळाचे संकेत देणारी काँग्रेस अजूनही दुर्बळ आहे असं शेलार यांनी म्हटलं आहे। काँग्रेसकडे महानगरपालिका निवडणुका एकट्यानं लढण्याची ताकद नाही असं ते म्हणाले। खुद के ताकत पर लड़ने के लिए कांग्रेस को मुंबई में ताकत तो होनी चाहिए। जिनको खुद की ताकत ही नहीं, वो लोग खुद के ताकत पर लड़ने की बात कर रहे हैं। और इसके लिए इसका मैं प्रतिक्रिया इतना ही दूंगा कि ये सिर्फ हंसकर उड़ाने वाला स्टेटमेंट है। और मैं चैलेंज भी करूंगा, मुंबई में अगर इतनी ताकत कोई भी दल में, वो कांग्रेस हो, शरद पवार जी का दल हो, उबाटा शिवसेना हो, मनसे हो, सपा हो, बसपा हो, तो अकेले चुनाव में लड़ने की हिम्मत है तो सामने आए। विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीमध्ये सरकारची कोणतीही भूमिका नसून हा पूर्णपणे विधानसभा अध्यक्षांचा निर्णय आहे असं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितलं। ते आज मुंबईत विधानभवनाच्या परिसरात वार्ताहरांशी बोलत होते। यावेळी त्यांनी जनसुरक्षा कायद्याच्या आवश्यकतेवर देखील भर दिला। विरोधी पक्ष नेता विधिमंडळामध्ये असणं की नसणं ते नियमांमध्ये बसत आहे की नाही बसत आहे हा संपूर्ण निर्णय, हा संपूर्ण अधिकार माननीय अध्यक्ष महोदयांचा आहे। याच्यामध्ये सरकारचा कुठलाही रोल नसतो। ती निवडणूक अध्यक्ष महोदय डिक्लेअर करतात आणि नियमानुसार जर का आकडे असतील तर ते करतील किंवा जे काही विधिमंडळाची जी नियमावली आहे त्या नियमानुसार माननीय अध्यक्ष महोदय निर्णय घेतील। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी करत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आज विधिमंडळ परिसरात सरकारविरोधात घोषणाबाजी केली।